जपानमधील ओसाका शहरामध्ये वर्ल्ड एक्सपो सुरू आहे आणि या वर्ल्ड एक्सपो मध्ये सर्वांचं आकर्षण ठरलेलं आहे ते म्हणजे महाराष्ट्र पॅव्हेलियन आणि सर्वाधिक गर्दी या महाराष्ट्र पॅव्हेलियनला आहे. आपण पाहत असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियन मध्ये सर्वाधिक जपानच्या नागरिकांची गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जवळपास 150हून अधिक देशांनी या एक्सपो मध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या एक्सपो मध्ये सहभाग घेत असताना स्थानिक जपानमधले जे नागरिक आहेत ते मोठ्या संख्येने आलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर जे मराठी आपले महाराष्ट्रातले नागरिक आहेत ते देखील जपानमध्ये काही वर्ष स्थायिक झालेले आहेत, ते देखील इथे आलेले आहेत आपल्या महाराष्ट्राच्या या चेंबरला भेट देण्यासाठी. ते देखील आपल्या या मातृभूमीच्या ओढीने इथे आलेले आपल्यासोबत अपेक्षा घोलप आहेत, ज्या गेल्या 14 वर्ष जपानच्या टोकियो शहरामध्ये आहेत. इथे त्या स्थायिक झालेल्या आहेत आणि त्यांना जपानची जॅपनीज लँग्वेज जी आहे, जपानीज भाषा ती देखील इथे त्या शिकल्याच होता आणि त्या आता इथे सक्षमपणे आपलं कुटुंब जे आहे ते चालवतं. आपल्या सोबत येत्या अपेक्षाताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. तुम्ही सांगा, जय महाराष्ट्र. तुम्ही या महाराष्ट्र पॅव्हेलियनला इथे व्हिजिट दिली आहे, काय सांगाल या महाराष्ट्र पॅव्हेलियन बघून तुम्हाला कसं वाटतं? हे ऍक्च्युली भारत पवेलियन आहे आणि आजपासून महाराष्ट्राचं जे कल्चर आहे ते शोकेस करायची आपल्याला संधी मिळाली आहे. आजपासून 15 दिवस हे पवेलियन ओपन राहणार आहे. त्याच्यामुळे इथून पुढे 15 दिवस सगळे महाराष्ट्रीयन नागरिक, जपानमध्ये स्थायिक असलेले महाराष्ट्रीयन नागरिक नक्कीच या पवेलियनला भेट देतील अशी मी आशा करते. आजपासून महाराष्ट्राचं कल्चर, महाराष्ट्राचे उद्योगधंद्यांबद्दल या पवेलियन मध्ये जास्त माहिती दिली जाणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रात येतील अशी मला आशा वाटते. त्याचबरोबर तुम्ही पाहताय की या महाराष्ट्र चेंबरला, आपल्या भारत पॅव्हेलियनला सर्वाधिक जपानचे नागरिक जे ते व्हिजिट देत आहेत, भेटी देत आहेत. तुम्हाला जपानची भाषा येते, तर काही जपानी नागरिकांशी तुम्ही बोलाल का? काय सांगाल त्यांच्याबद्दल? नक्कीच नक्कीच. सुइमासेन देsu योरोशी देशो का? はい、このバラットパビリオンを見てどうと思いますか？ちょっと綺麗。綺麗ですか？あとそう、なんか宗教の話聞いて、どっか通じるものがあるかなと思いましたけど。他に気になっていることは何かありますでしょうか？やってるけど、そうですね。すごく素晴らしいとかそんなところはありますでしょうか？やっぱり企業のブース見てもすごい宇宙のこととかすごい進んでるんだなって感心しました。सो त्यांचं म्हणणं आहे की त्यांना आपलं भारत पवेलियन खूपच आवडलेलं आहे, कारण इथे जे सुंदर नक्षीकाम केलेलं आहे, सुंदर साड्या आहेत, सुंदर जे इन्फ्रास्ट्रक्चर केलेलं आहे इथे, हे त्यांना खरंच खूप आवडलेलं आहे. इतरही नागरिकांशी तुम्ही बोला, काय नक्कीच 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 नक्कीच. सो मी मसेन大丈夫ですか？話しても大丈夫？大丈夫？英語でもいいし日本語でもいいし。そう英語大丈夫？ちょっとだけ。少し。そうこの大阪城エキシビションを見てどうと思いますか？インディアパビリオンを見て。そうですね。いや、インドで自動車が有名とか知らなかったので、すごいなと思いました。ありがとうございます。So, त्यांचं म्हणणं आहे की इथे आपल्या भारतात ज्या कार बनवल्या जातात त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, त्यांना ते खूप आवडलेलं आहे. इतरही काही महिलांना विषय काय इथे बोलायचं? はい。すみません、話してもいいですか？はい。このインディアパビリオンを見てどうと思いますか？すごい面白い国だなって思いました。ありがとうございます。他にすごく気になっていることとは何かありますでしょうか？素晴らしいところとか何かありますでしょうか？インドのサーリーとか。綺麗です、すごい。はい。どうやって来てる？そうそうそう。こちらで来ていた。そう。はい、ありがとうございます。そう、ありがとうございます。そう、त्यांचं म्हणणं आहे की त्यांना खरंच खूप आनंद झाला आहे आपल्या भारत पवेलियनला भेटून आणि त्यांना स्पेसिफिकली आपल्या जो साडी आणि वस्त्र उद्योग आहे त्याच्याबद्दल खूप जास्त आकर्षण आहे. जास्त आकर्षण आपण पाहतोय की इथे जपानीज महिला मोठ्या संख्येने आले आहेत, त्यांना त्यांचं भारतीय जे कला आविष्कार आहे तो इथे पाहून आवडलेला आहे. आपण पाहतोय की अपेक्षा यांनी त्यांच्याशी जपानी भाषेमध्ये संवाद जो साधलेला आहे आणि त्यांना काय नेमकं आवडलं आपल्याला मराठीमध्ये देखील सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, ओसाका शहर, जपान.